नमस्कार, मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र मागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। साहेब, आम्हाला गोळी मारा पण आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश। पीकेव्ही मजुरांच्या मागणीसाठी रवी राठी यांचे रस्ता रोको आंदोलन। शेकडो वाहनांच्या हायवेवर रांगाच रांगा, तब्बल 3 तास वाहतूक ठप्प। शासनाच्या आदेशावरून पोलिसांची दडपशाही, महिलांसह आंदोलकांना धक्काबुक्की, आंदोलकांचा पोलिसांवर आरोप। असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही च्या घोषणांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हादरले। पद्धत बंद करा। 180 रुपये रोजंदारी पद्धतीत होते तरी काय, आंदोलकांचा आक्रोश। राज्यपालांनी आंदोलकांकडे केला कानाडोळा। बघूया बातमी सविस्तर। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या वनी रंभापूर प्रक्षेत्रावरील मजुरांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। या काम बंद आंदोलनाला समाजसेवक रवी राठी यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे झाले आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या रोजंदार मजूर तथा प्रकल्पग्रस्त मजुरांच्या मागणीसाठी या अगोदर सुद्धा कित्येक वेळा काम बंद आंदोलन झाले। रवी राठी यांच्या नेतृत्वात अकोला येथील पीकेव्ही मुख्य गेटवर अन्नत्याग उपोषण झाले व त्यावेळी डॉक्टर शरद गडा, कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी तात्पुरते उपोषण सोडवले। त्यानंतर मुंबई येथे बैठक झाली, मात्र ती बैठक विफल ठरली। आता रवी राठी आक्रमक झाले असून रवी राठी यांनी राष्ट्रीय महामार्गावर वनी रंभापूर प्रात्यक्षिक केंद्र समोर हजारो मजुरांसह रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला आहे। तोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार, अशी ठाम भूमिका रवी राठी यांनी घेतली। यावेळी रवी राठी यांना पोलिसांनी बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र रवी राठी आपल्या भूमिकेवर ठाम होते। यावेळी महामार्गावरील वाहतूक 3 तास ठप्प पडली होती। शासनाच्या आदेशावरून पोलिसांनी दडपशाही करत रवी राठी यांच्यासह महिलांना धक्काबुक्की करत गाडी डांबून टाकले, असे आरोप आंदोलकांनी केला। त्यानंतर सुद्धा रवी राठी यांनी बोरगाव पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन सुरू ठेवले। वनी रंभापूर फाट्यावर तर तिथून आम्हाला पोलीसवाल्यांनी इथे सर्व आणून ठेवलेलं आहे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये। ते आम्ही घाबरत नाही, पण आम्ही आज आपल्या अकोला जिल्ह्यात माननीय राज्यपाल साहेब येत आहे, तर आम्ही राज्यपाल साहेबांची वेळ मागितली होती भेटायला, आमची मागणी त्यांच्या समोर ठेवाले, पण ते म्हणतात की हे प्रशासकीय दौरा नाही, खाजगी दौरा आहे, काय दौरा आहे त्यांचा माहित नाही आम्हाला। आंदोलनाला आता वेगळेच वळण लागले आहे। जोपर्यंत मजुरांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रवी राठी आंदोलन सोडणार नाही, भूमिका यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, हमारी मांगे। आम्ही अन्नत्याग आंदोलन केला होता। कृषी मंत्री साहेबांचा आश्वासन आला, लेटर आला होता की तुम्ही आम्हाला भेटायला या, तुमची मागण्यावर आम्ही लक्ष देतो। आणि पहिल्याच अधिवेशनमध्ये आमची मीटिंग झाली, पहिल्या अधिवेशनमध्ये आम्ही त्याला क्लिअर करू फाईल आपली, पण आतापर्यंत पहिली मीटिंग झालेली कॅबिनेट मीटिंग, त्याच्यात काही तोडगा निघालेला नाही, काही त्याच्यावर कार्य केलेलं नाही आहे। आम्ही माहिती काढलेली आहे, तर हे सरकार काही ऐकायचे धोरणात नाही, ऐकायचे मूडमध्ये नाही आहे।
तर आमची हेच मागणी आहे की आम्हाला मजुरी वाढवून द्यायची, प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय द्यायचा, त्यांना नोकरी द्यायची, हे आम्ही मागणी केली होती. पण या मागणीवर दुर्लक्ष करत आहे सरकार. मागे आम्ही अन्नत्याग उपोषण केला होता, मोठं आंदोलन केलं होतं, पण आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकार तोडगा निघाला नाही. आता नुकतेच 5-6 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्याच्या पहिले आम्हाला काहीतरी न्याय भेटला तर भेटेल. आहेत प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या 179 दिवसाचा निर्णय रद्द करण्यात यावा, वजनदार मजुरीत वाढ करण्यात यावी, सेवा ज्येष्ठतेनुसार रोजंदार मजूर व प्रकल्पग्रस्त यांची पदे भरण्यात यावी. सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? विद्यापीठ प्रशासनाचा नॅशनलची 6 नंबर हायवेची कोटी रुपयाची जमीन आहे. 700 रुपयाने आम्हाला पैसे दिलेले आहेत त्या टाइमला. आम्ही यांना 700 रुपये देतो, परत आमची जमीन आम्हाला वापस द्या, आम्ही नोकरी मागत. आम्ही या विभागामध्ये विद्यापीठ 80 पैसे रोज होता त्यावेळेस. 80 पैशाचा मग झाला 1.5 रुपया रोज. 1.5 रुपया रोजापासून काम करून राहिलो. आता 40 ते 45 वर्ष होऊ राहिले तरी आम्हाला यायनं आमचं रोजंदारी वाढवली नाही. आम्ही मुली लेकरं टाकून आम्ही मोहिता सुद्धा सोडल्या तरी आम्ही या आमची ज्येष्ठता वाढण्यासाठी आम्ही आमचे लेकरं लहान टाकून आमचे मयत झाली ते टाकून आम्ही इथून सुट्टी मागून जाऊ मयत करायला, तरी आमची ज्येष्ठता वाढवली. तरी या लोकांना आमच्यावर इतका अन्याय केला की आम्हाला मजुरी सुद्धा वाढवली नाही. आम्हाला बोनस सुद्धा भेटे विद्यापीठात या दिवाळी बोनस, ते सुद्धा यायनं आमचं बंद करेल आहे. आणि आम्हाला मजुरी नाही वाढवली, आम्हाला यायनं काहीच दिलं नाही. आता पैसे आतापर्यंत 180 रुपये रोज वाढवला. फक्त 180 रुपये रोजात आमचं काय होईल? आज आम्ही 4-5 जण खाणार. 180 रुपये रोज आम्हाला पुरीन काय? लेकराचं शिक्षण काय नाही. हे ठेकेदारी आणली यायनं कुठून आणली? पहिले ठेकेदारी नव्हती, यायनं कुठून आणली? आता म्हणतात 180 दिवस भरले की ठेकेदारीत काम करा. आम्ही काम करणार नाही. 180 दिवस भरल्यावर आम्ही ठेकेदारीत काम करत नाही. आम्हाला हे मान्यता नाही. आम्हाला 12 महिने काम पाहिजे आणि आम्हाला आमची मजुरी वाढून पाहिजे, हेच आमची मागणी आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.